महानगरपालिका निवडणुकीमध्ये पुण्यात भाजपनं एक हाती सत्ता मिळवली आणि 119 नगरसेवक निवडून आणले। त्यानंतर आता महापौर आणि उपमहापौर पदाची निवडही करण्यात आली आहे। मंजुषा दीपक नागपुरे यांची महापौरपदी तर परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे। पण या महापौर निवडीच्या प्रक्रियेवेळी भाजपमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं। त्यामुळे मंजुषा नागपुरेच यांच्याच गळ्यामध्ये महापौर पदाची माळ का पडली पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। मंजुषा दीपक नागपुरे या सिंहगड रोड भागातून भाजपच्या तिकिटावरती निवडून आल्या आणि आता पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे। त्यांचं नाव निश्चित झाले। नागपुरे यांच्यामुळे सिंहगड रोडला पहिल्यांदाच महापौर पदाचा मान मिळालाय। पण मंजुषा नागपुरे यांनाच महापौर पदासाठी निवड का झाली, त्यामागची कारणं काय आहे त्याच्यावरती आपण एक नजर टाकूयात। सगळ्यात पहिलं म्हणजे सिंहगड रोड भागातून निवडून येतात। ही त्यांची तिसरी टर्म आहे आणि यावेळी त्या बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या आहेत। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तिसरी टर्म असल्यानं अर्थात महानगरपालिकेच्या कामकाजाचा त्यांना अनुभव आहे। स्थायी समितीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, मात्र त्या केवळ सदस्य होत्या, त्यांच्याकडे कुठलंही अधिकृत असं पद त्यांच्याकडे नव्हतं। यासोबतच मध्यमवर्गीय चेहरा आहेत आणि त्या गृहिणी पार्श्वभूमीच्या आहेत, पण भाजपला हवा असणारा तरुण, अनुभवी आणि सुशिक्षित असा उमेदवार त्या आहेत। दरम्यान एवढंच नाही, पतीसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अनेक वर्षांपासून त्या सक्रिय आहेत। दीपक नागपुरे हे भाजपच्या भटक्या विमुक्त सेलचे पुणे प्रमुख आहेत आणि दोघेही पती पत्नी हे कट्टर हिंदुत्ववादी आहेत। या आणि अशा अनेक कारणांमुळे मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी निवड करण्यात आली। पण पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडीमध्ये देशपांडे, तापकीर आणि टिळेकर यांची संधी का हुकली ते देखील पाहूयात। मानसी देशपांडे या भाजपच्या अनुभवी नगरसेविका आहेत, परंतु मानसी देशपांडे या माधुरी मिसाळ यांच्या भाऊजाई आहेत। त्यामुळे भाजपच्या पॉलिसीनुसार एकाच घरामध्ये दोन पदही देता येत नाही, कारण माधुरी मिसाळ या आमदार देखील आहेत आणि मंत्री देखील आहेत। त्यामुळे एकाच घरामध्ये दोन पद देणं हे भाजपच्या पॉलिसीमध्ये बसत नाही आणि त्यामुळेच मानसी देशपांडे यांची संधी हुकली। दुसरं नाव म्हणजे वर्षा तापकीर। वर्षा तापकीर यांना मंजुषा नागपुरे यांच्या इतकाच अनुभव आहे। प्रदेश महिला कार्यकारिणीच्या तर त्या काम पाहतात, मात्र खडकवासलाच्या आमदार भीमराव तापकीर यांच्या भावकीमध्ये असल्यामुळे त्यांची संधी हुकल्याचं बोललं जातं। पण त्यांची महापौर पदाची संधी हुकल्याने त्यांची नाराजी समोर आली होती, कारण की आज महापौर पदाच्या अर्ज भरण्यासाठी सर्व नगरसेवक ज्यावेळी उपस्थित होते त्यावेळेस वर्षा तापकीरांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे त्यांची नाराजी ही समोर आली। तिसरं नाव होतं रंजना टिळेकर। भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका असणाऱ्या रंजना टिळेकर यांचं देखील नाव महापौर पदासाठी चर्चेत होतं। ही त्यांची 6वी टर्म आहे, पण महापौर होण्यासाठी वयोमानाचा मुद्दा होता, कारण भाजपला पुण्यामध्ये तरुण महापौर द्यायचा होता आणि त्यात मुलगा योगेश टिळेकर हे आमदार आहे। त्यामुळे एकाच घरामध्ये दोन पद नको हा मुद्दा इथे सुद्धा लागू झाला आणि त्यामुळे टिळेकर यांची संधी हुकली। पण आता मुद्दा आला की उपमहापौर पदाचा, तर पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची निवड करण्यात आली आहे। पुण्यामध्ये भाजपसोबत आरपीआयची युती होती आणि या युतीमध्येच आरपीआयचे नगरसेवक जे आहेत किंवा आरपीआयचे उमेदवार जे आहेत ते भाजपच्या तिकिटावरती निवडणुकीला सामोर झाले होते आणि आताच परशुराम वाडेकर हे औंध पोपडीमधून नगरसेवक म्हणून निवडून आले। भाजपनं याआधी सुद्धा उपमहापौरपदी आरपीआयला संधी दिल्याचं पाहायला मिळते। याआधी सिद्धार्थ धेंडे यांच्यानंतर सुनीता वाडेकर ज्या परशुराम वाडेकर यांच्या पत्नी आहे आणि त्यानंतर आता परशुराम वाडेकर यांना उपमहापौरपदी निवड करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।